भारतीय जनता पार्टी, दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र व दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान अंतर्गत आज कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये राज्यातील दिव्यांग बांधवांच्या 55 प्रमुख मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या। यामध्ये दिव्यांग पेन्शन प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जमा करणे, पेन्शन रक्कम वाढविणे, दिव्यांगांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी विशेष योजना उपलब्ध करून देणे, ई-रिक्षा वाटप करणे, शिक्षण व शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार करणे, दिव्यांगांसाठी घरकुल योजना प्रभावीपणे राबविणे, आरोग्य सुविधा वाढविणे, दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करणे, विविध शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळणे, तसेच दिव्यांगांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध मागण्यांचा समावेश होता। या अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, राधानगरी व आजरा या 10 तालुक्यांमधून दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांनी आपल्या स्थानिक व वैयक्तिक समस्या देखील प्रशासनासमोर मांडल्या। हे निवेदन अमोल देवाजी वालके, विदर्भ प्रभारी भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। यावेळी राहुल बोडखे, सागर कांबळे, प्रसिद्धी प्रमुख, दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन, राजाराम जाधव, संजय पाटील, अध्यक्ष भाजपा, दिव्यांग विकास आघाडी कोल्हापूर ग्रामीण, प्रकाश सरनाईक, अनिल अडाते, लोकसभा प्रभारी भाजप दिव्यांग विकास आघाडी, मार्कंडे कांबळे, गीता उपांथे, सुधीर मसुर्ले, गणेश शिंदे, सुभाष सिंगाडे, मनोज कांबळे, सचिन राजाराम पोद्दार, राहुलजी कांबळे, महावीर भोजकर तसेच इतर पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते। याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न व मागण्यांसंदर्भात स्वतंत्र 251 मागण्यांचे निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली। दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी। फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है। यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बैल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग। और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास। बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है।